नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मल्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत डायजेन सिरप बद्दल पूर्ण माहिती. तर त्यामध्ये आपण त्याचे युजेस, डोस, त्याचे साईड इफेक्ट अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर डायजेन सिरपचा जो प्रामुख्याने जो यूज आहे तो आम्लपित्त कमी करण्यासाठी केला जातो. आम्लपित्त म्हणजे आपली ॲसिडिटी कमी करण्यासाठी या सिरपचा यूज केला जातो. त्यानंतर पोटातील गॅस कमी करण्यासाठी देखील या सिरपचा यूज केला जातो. त्यानंतर पचनक्रिया सुधारण्याचे काम करण्यासाठी देखील या सिरपचा उपयोग केला जातो. काही काही व्यक्तींना काय होतं की जेवण केल्यानंतर जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित त्यांची काम करीत नाही, त्यांनी खाल्लेलं जे आहे ते व्यवस्थित पचत नाही. तर ती पचनक्रिया सुरळीत आणि व्यवस्थित होण्यासाठी या सिरपचा यूज केला जातो. त्यानंतर काही काही व्यक्तींना जेवल्यानंतर काय होतं, करपट ढेकरे येतात. करपट ढेकरं कमी करण्याचं काम देखील हे सिरप करतं. त्यानंतर जेवण केल्यानंतर पोट जाम होणे, त्यानंतर पोट फुगणे अशा समस्यामध्ये आपल्याला डॉक्टर हे सिरप प्रिस्क्राईब करतात. त्यानंतर आपण याचे डोस पाहू. तर सकाळ संध्याकाळ 2 टाइम आपण याचा डोस घेऊ शकतो. जेवण केल्यानंतर 10 ml याचा 2 टाइम डोस आपण घेऊ शकतो. 3 टाइम देखील आपण याचा डोस घेऊ शकतो. ज्यांना जास्त ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ते 3 टाइम या सिरपचा यूज करू शकतात. तर याची जी प्राइस आहे ती 200 ml जी सिरप आहे त्याची प्राइस ₹162 आहे. तर हे कुठल्याही मेडिकल स्टोअरवर आपल्याला सहज अवेलेबल होणार असं एक सिरप आहे. तर आता आपण याची साईड इफेक्ट पाहू. तर नॉर्मली याचे जास्त असे हार्डली अशी काही जास्त साईड इफेक्ट नाहीत. तर आपल्याला उलटी, मळमळ, त्यानंतर संडास लागणे, त्यानंतर भूक कमी होणे, त्यानंतर कमजोरी अशा प्रकारे आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात. असं काही आढळल्यास आपल्या डॉक्टरशी संपर्क करायचा आहे. तर हे सिरप आपल्याला डॉक्टरच्याच सल्ल्याने घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या सिरपची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.